पावसाच्या सरी कोसळायला लागल्या की शरीरात वाढणारी आर्द्रता आणि त्याचाच परिणाम म्हणून शरीरात बिघडायला लागतो तो म्हणजे कफ आणि वात। याचाच परिणाम म्हणून बऱ्याच वेळा खूप खोकला जाणवायला लागतो। लहान मुलांमध्ये ही सामान्यतः जाणवणारा त्रास दूर करण्यासाठी म्हणून एक विशिष्ट औषधी ज्याचा पुरातन काळापासून उपयोग केला जाऊ शकतो किंवा केला जातो तो म्हणजे अडुळसा। अडुळसा, वासा, सिंहपर्णी, पंचमुखी नावाने ओळखली जाणारी औषधी वनस्पती खोकल्यासाठी अतिशय रामबाण उपाय म्हणून सिद्ध होते। अशा वेळेस खोकल्यासाठी अडुळशाचा खोकल्या व्यतिरिक्त रक्तपित्तासारख्या विकारामध्ये अडुळशाच्या औषधी गुणधर्माचा उपयोग कशा पद्धतीने केला पाहिजे, अडुळसा वापरताना त्याची मात्रा कशा पद्धतीने घेतली पाहिजे, त्याचा उपयोग करण्यासाठी म्हणून त्याचे अनुपान कुठले घेतले पाहिजे हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य। गेली 16 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस बेकर येथे करतो। अडुळसा ही साधारणतः बांध्यावर सापडणारी एक हिरव्या लुसलुशीत पानाची एक झुडूप क्षुपवर्गीय वनस्पती म्हणून ओळखली जाते। बऱ्याच वेळा पुरातन काळापासून अडुळशाचा उपयोग साधारणतः खोकल्यासाठी किंवा कफासाठी केला जातो। तिक्त रसाची म्हणजे अतिशय कडवट स्वरूपाची आणि त्याचबरोबर उष्ण आणि वृक्ष स्वरूपाची असणारी औषधी वनस्पती शरीरात असणारा कफ पातळ करण्यासाठी अतिशय श्रेष्ठ द्रव्याचं म्हणून काम करते। शरीरामध्ये कुठल्याही प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढलेला कफाचा परिणाम वाढत असेल आणि फार ठास देऊन सुद्धा शरीरातून थोडासा कफ पडत असेल आणि त्याचाच परिणाम म्हणून बऱ्याच वेळा खोकून छाती थांबायला लागते किंवा रात्रीची झोपसुद्धा नीटशी होत नाही। अशा वेळेस लहान मुलांमध्ये अतिशय कडवट वाटणारा हा कफ नाश करणारा औषधी वनस्पतीचा काढा बनवण्यासाठी म्हणून अडुळशाच्या पानाचा उपयोग होतो। अडुळशाची पानं ही केवळ खोकल्यावर उपयोगी नसून याच्याच व्यतिरिक्त याचा वेदनास्थापक किंवा शरीरामध्ये असणाऱ्या कुठल्याही प्रकारची सूज दूर करण्यासाठी, सांध्यावर येणारी सामान्यतः वयाच्या अवस्थेमुळे आम संचित झाल्याने किंवा शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण बिघडल्यामुळे शरीरात वाढणाऱ्या सुजेवर याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो। या पानांचा एक ठेचून उत्तमसा पोटीस बनवून त्याचा लेप त्या ठिकाणी केले असता कुठल्याही प्रकारचा शोथ किंवा जखडण दूर करायला याचा उपयोग चांगला होतो। याचबरोबर याच्यापासून बनवणारा कल्क किंवा त्यापासून निघणारा स्वरस हा उत्तम कफनाशक असतो। लहान मुलांमध्ये समप्रमाणात मधामध्ये मिक्स करून याला दिला असता कुठल्याही प्रकारची ट्रॉन्कलायझर ॲक्शन न होता, म्हणजे कुठल्याही प्रकारची सुस्ती न राहता शरीरातला कफ अतिशय तीव्र गतीने पातळ व्हायला मदत होते। त्याचबरोबर कफामुळे असणारे कुठल्याही प्रकारचे ज्वर म्हणजे ताप हे सुद्धा दूर व्हायला मदत होतं। वयाच्या अवस्थेनुसार याचं प्रमाण हे सामान्यतः 5 वर्षाच्या मुलांमध्ये 5 ml पर्यंतचा हा काढा किंवा स्वरस काढून दिला असता मात्र 5 ते 7 दिवसामध्ये तीव्र स्वरूपाचा असणारा ज्वर आणि त्यामुळे कफामुळे होणारे कफाचे खोकल्यासारखे त्रास मात्र अतिशय तीव्र गतीने नष्ट व्हायला मदत होतात। आता याचबरोबर रक्तष्टिवन म्हणजे शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची रक्तप्रवृत्ती शरीरामधून होत असेल किंवा रक्तपित्त ज्यामध्ये शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण रक्तात वाढल्यामुळे शरीरामधून कुठल्याही नाकावाटून येणारा रक्त असो किंवा गुदद्वारातून अर्श म्हणजे पाईलसारख्या रक्ताच्या विकारामध्ये सुद्धा वासापासून म्हणजे अडुळशापासून बनवलेला स्वरस दिला असता मात्र वेळामध्ये सुद्धा हे रक्त पडण्याची प्रवृत्ती नष्ट व्हायला मदत होते आणि त्वरित स्वरूपात शरीरातलं रक्तस्तंभन झाल्यामुळे मात्र शरीराचं बल वाचवायला मदत होते। त्यामुळे लाक्षणिक स्वरूपात रक्तपित्ताचे त्रास असतील किंवा रक्त पडत शरीरामध्ये नाकावाटे किंवा गुदद्वारावाटे रक्त पडत असेल तर मात्र अडुळशाचा स्वरस वापरणं अतिशय उपयुक्त ठरतं। अडुळशाचा उपयोग या व्यतिरिक्त रक्तक्षयामध्ये आणि त्याचबरोबर शरीरामध्ये रक्ताची कमतरता होणं किंवा उरक्षत ज्याला म्हटलं जातं की ज्यामध्ये ट्युबरक्युलोसिस सारख्या विकारामुळे शरीरातले लंग्स अतिशय दुर्बल झालेले असतात, अशा वेळेस सुद्धा स्वरस नित्यनियमाने 10 ml पर्यंत साधारणतः तुपामध्ये घेणं हे सुद्धा अतिशय श्रेष्ठ ठरतं। 10 ml पर्यंतचा हा काढा स्वरस 10 ml पर्यंतच्या तुपामध्ये समप्रमाणात सकाळी घेतले असता उरक्षत म्हणजे ट्युबरक्युलोसिस सारख्या विकारानंतर शरीरामध्ये छाती दुखण्याचे विकार त्यांच्यामध्ये जाणवतात किंवा अतिशय दुर्बलता जाणवते अशा व्यक्तींमध्ये सुद्धा याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो।
अडुळसा हे शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा रक्ताचं स्तंभन करतं, म्हणजे शरीरातून अनावश्यकरित्या जाणारं रक्त थांबवतं. त्याचबरोबर शरीरातल्या कफाचा नाश करतं. त्याचमुळे शरीरातला अग्नी सुधारून बलवर्धन करायला सुद्धा उपयोगी ठरते. शरीरातलं पचन सुधारणं, लहान मुलांमध्ये कृमींचा नाश करणं, कफाचा नाश करणं आणि त्याचबरोबर शरीरामध्ये कुठल्याही ठिकाणच्या असणाऱ्या वेदनांच्या ठिकाणी शोध असणं, नष्ट करणं याच्यासाठी उपयुक्त ठरतं. सहज उपलब्ध होणारी वनस्पती मात्र प्राथमिक औषधी म्हणून पुरातन काळापासून वापरली जात असली तरी आज लुप्त होत चालली आहे किंवा बऱ्याच मोठ्या प्रमाणात माहिती नसल्यामुळे याचा उपयोग केला जाऊ शकत नाही. लहान मुलांमध्ये सुद्धा याचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला असता अनेक होणारे आजार, सर्दी खोकल्या तापामुळे होणारे आजार हे टाळता येऊ शकतात. याचा उपयोग आपण वरील पद्धतीने आजाराच्या कुठल्याही अवस्थेमध्ये योग्य वैद्याच्या सल्ल्याने केला असता मात्र आजाराचा प्रतिबंध व्हायला नक्कीच उपयोग होईल.